सर्वांना शुभ सकाळ, मेसाबाईचा नमस्कार। माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। अचानक प्लॅनिंग झाला आहे की एकविरा देवीला जायचं आणि सकाळी उठल्यानंतर नाश्ता वगैरे झाला आणि सूरजने आम्ही लोकांनी प्लॅनिंग केलं एकविराईला जायचा। मग काय प्राची आलेली आणि सध्या प्राच्यासोबत बोलत नाही, थोडेसे झगडे झालेले आणि मग आता आम्ही निघालो एकविराईला। सगळे सोबतच आहे, मी आहे, प्राची आहे, सूरज आहे, सचित आहे आणि गौरी आहे। तुम्हाला नक्कीच पुढचा व्हिडिओ मी दाखवेल तिकडे जाऊन काय काय धमाल करणार आहे ते। आई माऊलीचा उदो पेट्रोल पंपवर थांबलोय, सीएनजी पंपवर सीएनजी भरण्यासाठी। प्राची कुठे आहे? बोलत नाही, आपल्याला काही घेणं देणं नाही। मस्त जाऊन आता तिकडे एन्जॉय करणार। ये सचित तो हाय आता मेसाईचा नमस्कार। आता आम्ही पोचलोय कारल्यागडाच्या खाली, गाडी ते पार्क केलेली आहे पाठीमागे आणि आता फ्रेश होऊन मी कपडे चेंज केले। आता फ्रेश वगैरे होतो, काहीतरी थोडंसं नॉर्मल काहीतरी खाऊन मग आता देवीच्या दर्शनाला निघणार आहे। आई माऊलीचा उदो। तर हाय गाईज, आता आम्ही पोचलोय कारल्यागडाजवळ आणि आता निघालो दर्शनासाठी। आता खालच्या पायरी मंदिरापासून आता पुढे दर्शनासाठी पायऱ्या चढणार आहे। आज रविवार असल्यामुळं खूप गर्दी आहे। आता मी चालू आहे, पुढचा व्हिडिओ नक्कीच दाखवतो। आई मी येतय ग कारले गावाला। इकडे आईच्या पहिल्या पायरीचं मंदिराचं बांधकाम चालू आहे, त्यामुळे आईचा चांदीचा मुखवटा इथे ठेवलेला आहे दर्शनासाठी। आईचं मंदिराचा जीर्णोद्धार चालू आहे इकडे। येत्या चैत्र यात्रेच्या ते मंदिर पूर्णपणे बनल। आपल्या मानाच्या मुकोट्याला आता हार घातलाय, मुकोटा भेटवायला आणलेला आहे।
एकविरा. आता आम्ही आहे कारल्यागडावर आणि आमच्या मागे जे दिसतोय तो गेट, इकडे साती आसरा मोठ्या बायांचं स्थान आहे, आपल्या बायांचं स्थान आहे. एकविराच्या गडावर ज्या कारल्या बाया असतात, कोळणी बाया, त्यांचं स्थान आहे. सध्या तिथं काम चालू असल्यामुळं गेट बंद आहे, पण बाहेरून आम्ही श्रीफळ आणि फुलं देऊन बायांची पूजा केलेली. आता आम्ही गड उतरतोय. एकविरा देवीचा मुखवटा भेटून आणलेला आहे गाभाऱ्यामधून. गाभाऱ्यातला व्हिडिओ फोटो जर असेल काढला तर नक्कीच पाठवेन, कारण खूप गर्दी होती रविवार असल्यामुळं. चला, आई माऊलीचा, एकविरा आईचा, मोठ्या बायांचा.